अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहे की स्वामी समर्थांच्या विविध मुद्रांना काय म्हटले जाते. तसं तर स्वामींच्या भक्तांना सगळ्याच मुद्रा प्रिय असतात. आपण तसा विचार पण करत नाही की स्वामींच्या मुद्रांना काही नावे असतील म्हणून, आणि स्वामींना सुद्धा फक्त भक्ताचा भोळा भावच महत्त्वाचा असतो. तरी पण ज्यांना काही उत्सुकता म्हणून जाणून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा ठरेल. त्याच्या आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या, म्हणजे असे व्हिडिओ मिस होणार नाहीत. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात पहिली मुद्रा आहे ती म्हणजे आशीर्वाद मुद्रा. असा साधा हाताचा पंजा सरळ भक्तांच्या दिशेने म्हणजे आपल्या दिशेने असतो, त्याला आशीर्वाद मुद्रा असे म्हटले जाते. ही एक कॉमन मुद्रा आहे, म्हणजे स्वामी समर्थच नव्हे, विविध देवता आणि संतांच्या पण आपल्याला अशा मूर्ती बघायला मिळतात आणि फोटोसुद्धा बघायला मिळतात. तर ही झाली आशीर्वाद मुद्रा. त्यानंतरची दुसरी मुद्रा आहे ती म्हणजे अभय मुद्रा. अभयमुद्रा कशी असते, तर ही दोन बोटे जोडून म्हणजे अंगठा आणि पहिले बोट हे जोडून असा आशीर्वाद दिला जातो, त्याला अभयमुद्रा असे म्हणतात. म्हणजे ही फक्त स्वामींचीच आहे असं नाही, तर नृसिंह सरस्वती स्वामी महाराज त्यांची पण ही मुद्रा आहे. शिवाय अनेक गणपतीच्या दिवसात बघा अशा आकाराचे गणपती असतात, अशा आशीर्वाद देणारे. दगडूशेठ हलवाई गणपतीची पण अशीच मुद्रा आहे. तुम्ही नीट बघितली तर तुमच्या लक्षात येईल. ही म्हणजे काय आहे, याला अभयमुद्रा असे म्हणतात. बऱ्याच वेळी स्वामींनी तिथं आपला मणी धरलेला असतो आणि काही काही वेळी नसतो पण. अभय म्हणजे मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हाच थोडक्यात अर्थ असतो त्याचा. तर ही झाली अभय मुद्रा. तर त्यानंतरची तिसरी आहे ती म्हणजे निवांत मुद्रा. ही सगळ्यात कॉमन हा प्रकार आहे, म्हणजे स्वामी भक्तांना हा विशेष प्रिय असणारा प्रकार आहे. म्हणजे कसं आहे, स्वामी निवांत बसलेले आहेत, म्हणजे जी कॉमन आपली हातामध्ये मणी पकडलेली स्वामींची जी मुद्रा म्हणजे फोटो असतो ती या प्रकारात मोडते. शिवाय काही ठिकाणी कमळ धरलेलं असतं. शिवाय स्वामी पद्मासनात, अर्धपद्मासनात पद्धतीत पण बसलेले असतात. तर याला निवांत मुद्रा असे म्हणतात. शिवाय ते कट्ट्यावर एक हात टेकून बसलेले असतात. ज्या ज्या मुद्रेत स्वामी निवांत आहेत त्याला निवांत मुद्रा असे म्हटले जाते. स्वामींच्याच नव्हे तर इतर संतांच्या पण अशा निवांत मुद्रा आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं आहे, पण म्हणजे बघा दोन्ही हात एकात एक हात घेऊन बसलेले असतात स्वामी निवांत. त्याला पण निवांत मुद्रा असेच म्हणतात. याशिवाय याच प्रकारे साईबाबांच्या पण आहेत. संत बाळूमामांच्या पण याच प्रकारात निवांत मुद्रा आहेत, किंवा गजानन महाराजांची पण याच प्रकारात मुद्रा मोडते, दोन्ही हातात हात घालून बसलेले. तर ही झाली निवांत मुद्रा. यामध्ये स्वामी अत्यंत निवांतपणे बसलेले असतात. त्यानंतरची चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची आणि विशेष असणारी मुद्रा आहे ती म्हणजे कटाक्ष मुद्रा. बाकीच्या मुद्रा आपण अशा 2D बघत असतो, म्हणजे समोरासमोर असणाऱ्या मुद्रा आहेत. पण कटाक्ष मुद्रा विशेष आहे, ती म्हणजे ती जराशी तिरकी आहे, म्हणजे टिल्टेड आहे, म्हणजे स्वामी असे तिरके बसलेले आहेत आणि आपल्याकडे असे बघत आहेत. म्हणजे असा 3D मूर्ती असल्याचा किंवा 3D प्रतिमा असल्याचा आपल्याला भास होतो. तर ती झाली कटाक्ष मुद्रा. ज्या ज्या लोकांना विशिष्ट काम करायचं असते, एक ध्येय असतं, विशेष फोकस ठेवून काम करायचं असतं, किंवा त्यांचा विशेष उद्देश असतो स्वामींची प्रतिमा लावण्यामागं, त्यांच्यासाठी ही मुद्रा अत्यंत परफेक्ट समजली जाते. तर ही झाली कटाक्ष मुद्रा. त्यानंतरची आहे ती म्हणजे उभी मुद्रा. स्वामी विविध रूपात उभे असलेले दिसतात. विष्णू रूप असेल किंवा श्रीकृष्णाचं विराट रूप असेल, यांना उभे मुद्रा असे म्हणतात. ज्या ज्या ठिकाणी स्वामी उभे आहेत किंवा कर्दई वनात असतील, जेथे जेथे स्वामी उभा राहून आशीर्वाद देत आहेत त्याला उभी मुद्रा असे म्हटले जाते. त्यानंतरची 6वी मुद्रा आहे ती म्हणजे शयन मुद्रा. ही पण एक विशेष प्रकारची मुद्रा आहे. यामध्ये स्वामी पलंगावर किंवा इतर ठिकाणी बहुडलेले दिसतात आरामात. मग ते विष्णू रूपात असतील किंवा कालसर्प म्हणजे शेषनागावर बहुडलेल्या रूपात असतील, तर त्या सर्वांना शयन मुद्रा असे म्हटले जाते. याशिवाय स्वामींच्या अनेक विविध मुद्रा आहेत. त्या म्हणजे विशेष रूपातल्या म्हणजे जगदंबा रूपातले असतील, श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती यांच्या रूपातले असतील, कृष्ण रूपातले असतील, पांडुरंगाच्या रूपातले असतील, असंख्य मुद्रा आहेत. त्यांना ज्या त्या देवतेप्रमाणे नावे दिली जातात. याशिवाय स्वामींच्या बसण्याच्या म्हणजे बैठकीच्या प्रकारावर पण काही प्रकार पडतात. ते म्हणजे शक्यतो स्वामी सुखासनात बसलेले आहेत किंवा अर्धपद्मासन असं म्हटलं जातं. पद्मासनात पण काय काय स्वामींचे फोटोज आहेत, पण शक्यतो अर्धपद्मासन किंवा सुखासनातच स्वामींच्या शक्यतो सगळ्या मूर्ती आणि फोटोज आहेत. तर काही ठिकाणी गोमुखासन प्रकारात पण आहेत. त्याची बैठक जर आपण लक्षात घेतली तर तुमच्या लक्षात येईल. तर याच 6 स्वामींच्या मुद्रा ज्या प्रामुख्याने वापरल्या जातात. सगळ्यात पहिल्यांदा आहे ती म्हणजे आशीर्वाद मुद्रा. त्यानंतरची आहे ती म्हणजे अभय मुद्रा. त्यानंतरची आहे ती म्हणजे निवांत मुद्रा, निवांत बसलेली. त्यानंतरची चौथी आहे ती म्हणजे कटाक्ष मुद्रा. स्वामी आपल्याकडे बघतायत कटाक्षानं. त्यानंतरची 5वी आहे ती म्हणजे उभी मुद्रा. 6वी आहे ती म्हणजे शयन मुद्रा. आणि 7व्या म्हणजे विविध देवी देवतांच्या रूपातील मुद्रा.
या मुद्रांना विविध नावे असली तरी स्वामी फक्त भावाचे केले असतात. त्यांना भक्ताचा भोळा भावच दिसत असतो आणि भक्तांना पण फक्त स्वामी महत्त्वाचे असतात. ते कुठल्या मुद्रेत आहेत, कुठल्या रूपात बसलेत त्यांच्याशी काही तसा जास्त संबंध येत नाही. तर हाच होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा, म्हणजे असे व्हिडिओज मिस होणार नाहीत. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ.